फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. प्रश्न असा आहे, पुढचा चुकीचा निर्णय तुमचा तर नसेल ना? कारण आयुष्यातील सर्वात मोठ्या चुका आपण मुद्दाम करत नाही. आपल्याला त्या क्षणी असंच वाटत असतं की आपण अगदी योग्य निर्णय घेत आहोत. पण काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी जेव्हा त्याचे परिणाम दिसायला लागतात, तेव्हा मनात फक्त एकच प्रश्न येतो, त्या दिवशी मी थोडा विचार केला असता तर आज माझं आयुष्य वेगळं असतं का? तुमच्यासोबतही असं कधी झालं आहे का? रागाच्या भरात एखाद्या जवळच्या व्यक्तीला दुखावलं असेल, घाईघाईत एखादी नोकरी स्वीकारली असेल, भीतीमुळे एखादी मोठी संधी सोडली असेल, किंवा फक्त लोक काय म्हणतील या विचारामुळे असा निर्णय घेतला असेल ज्याचा पश्चाताप आजही होत असेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, समस्या तुमच्या बुद्धीची नाही, समस्या तुमच्या नशिबाचीही नाही. समस्या एवढीच आहे, निर्णय घेताना आपलं मन अनेक अदृश्य सापळ्यांमध्ये अडकलेलं असतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्याला त्या सापळ्यांची जाणीवही नसते. म्हणूनच काही लोक सारख्याच चुका पुन्हा पुन्हा करतात. नात्यांमध्ये, पैशांच्या बाबतीत, करिअरमध्ये आणि आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात. आता एक क्षण डोळ्यासमोर चित्र उभं करा. जर तुम्ही प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापूर्वी फक्त 2 मिनिटं शांत विचार करू शकलात, भावनांऐवजी तर्क वापरू शकलात आणि इतरांना न दिसणाऱ्या चुका आधीच ओळखू शकलात, तर तुमचं आयुष्य आज जिथे आहे त्यापेक्षा किती वेगळं असू शकतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्यायला शिकवणार नाही, पण चुकीचे निर्णय कसे टाळायचे हे नक्की शिकवेल. आणि विश्वास ठेवा, कधीकधी एक चुकीचा निर्णय टाळणं 10 योग्य निर्णय घेण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. मी पाहतो की हा व्हिडिओ हजारो लोक पाहतात, पण त्यापैकी बरेच जण अजूनही चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. जर तुम्हीही नियमित असे बुक समरीज, सायकॉलॉजी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओ पाहत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलणं आहे. आणि कदाचित आजचा हा एक व्हिडिओ तुमचा पुढचा मोठा निर्णय आणि कदाचित तुमचं भविष्यही बदलू शकतो. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला अशा मानसिक चुका समजणार आहेत ज्या कदाचित तुम्ही रोज करत आहात, पण आजपर्यंत त्या तुमच्या लक्षातही आल्या नाहीत. चला सुरुवात करूया. अध्याय 1. आपण चुकीचे निर्णय का घेतो? आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं, मी विचार करूनच निर्णय घेतो. पण खरंच असं असतं का? कल्पना करा, तुमचा एखादा मित्र अचानक तुमच्यावर टीका करतो. त्या क्षणी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला, रागाच्या भरात लगेच उत्तर देणं, आणि दुसरा, थोडा वेळ शांत राहून तो खरंच काय म्हणतोय हे समजून घेणं. दुर्दैवाने बहुतेक लोक पहिला पर्याय निवडतात, कारण त्या क्षणी निर्णय मेंदू घेत नाही, भावना घेतात. आणि जेव्हा भावना स्टेअरिंगवर बसतात, तेव्हा चुका होणं जवळजवळ निश्चित असतं. फक्त रागच नाही, भीतीही आपल्याकडून मोठ्या चुका करून घेते. समजा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. सर्व व्यवस्थित दिसतंय, पण मनात एकच विचार सुरू होतो, जर अपयश आलं तर? हा विचार इतका मोठा होतो
की शेवटी तुम्ही प्रयत्नच करत नाही. काही महिन्यांनी दुसराच कोणी तीच संधी घेतो आणि यशस्वी होतो. तेव्हा आपल्याला वाटतं, मीही केलं असतं तर. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आता आणखी एक गोष्ट पाहूया. अहंकार हा असा शत्रू आहे जो दिसत नाही, पण निर्णय मात्र बिघडवतो. कधीकधी आपल्याला आतून माहीत असतं की आपण चुकीचे आहोत, पण लोक काय म्हणतील, आता मागे कसं फिरायचं, या विचारामुळे आपण चुकीच्याच मार्गावर चालत राहतो. कारण सत्य स्वीकारण्यापेक्षा स्वतःचा अहंकार जपणं सोपं वाटतं. याचप्रमाणे घाईही अनेक चुका करून घेते. आजच्या जगात सगळ्यांनाच लगेच उत्तर हवं असतं, लगेच निर्णय, लगेच यश, लगेच परिणाम. पण लक्षात ठेवा, वेगवान निर्णय नेहमीच शहाणे निर्णय नसतात. कधीकधी फक्त 10 मिनिटांचा शांत विचार 10 वर्षांचा पश्चात्ताप वाचवू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण अनेकदा स्वतः विचार करत नाही, आपण गर्दीचा विचार उचलतो. जर सगळे एखाद्या गोष्टीमध्ये पैसे गुंतवत असतील तर आपल्यालाही वाटतं हेच बरोबर असेल. जर सगळे एखाद्या व्यक्तीचं कौतुक करत असतील तर आपणही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. पण गर्दी नेहमीच बरोबर असते असं नाही. इतिहासात अनेक वेळा बहुसंख्य लोक चुकीचे ठरले आहेत. म्हणून निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी हा निर्णय स्वतःच्या विचाराने घेतोय की फक्त इतरांना पाहून? कारण हा एक प्रश्न तुम्हाला अनेक मोठ्या चुका करण्यापासून वाचवू शकतो. पण इथे अजून एक मोठा प्रश्न उरतो. जर भावना, भीती, अहंकार आणि घाई हे सगळं आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवत असेल तर आपण शांत आणि स्पष्ट विचार करायचा तरी कसा? याचं उत्तर पुढच्या अध्यायात मिळणार आहे. आणि विश्वास ठेवा, हा अध्याय ऐकल्यानंतर तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी पूर्वीसारखी घाई कधीच करणार नाही. अध्याय 2. शांत मनाने विचार करण्याची सवय. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, लवकर निर्णय घे. पण कुणीही आपल्याला हे शिकवत नाही, योग्य निर्णय घेण्यासाठी कधी थांबायचं. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. कारण जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा ते वास्तव पाहत नाही, ते फक्त त्या क्षणाच्या भावनांना पाहतं. समजा कोणीतरी तुमच्याबद्दल सोशल मीडियावर चुकीची कमेंट केली. पहिल्या काही सेकंदात तुमचं मन काय सांगेल? आत्ताच उत्तर दे, त्याला धडा शिकव, सगळ्यांसमोर त्याची चूक दाखव. पण जर तुम्ही त्या क्षणी उत्तर दिलंत तर शक्यता जास्त आहे की नंतर तुम्हालाच पश्चात्ताप होईल. म्हणून पहिली सवय, निर्णय घेण्यापूर्वी थोडा विराम घ्या. काही सेकंद किंवा काही मिनिटं, पण स्वतःला विचार करण्यासाठी वेळ द्या. कारण वेळ भावनांची तीव्रता कमी करतो आणि भावना शांत झाल्या की विचार स्पष्ट होतात. दुसरी सवय, स्वतःला परिस्थितीपासून थोडं दूर ठेवा. समजा तुमचा जवळचा मित्र तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला तीच समस्या सांगितली जी आज तुमच्या आयुष्यात आहे. तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण इतरांना जेवढा शांत आणि योग्य सल्ला देतो तेवढाच सल्ला स्वतःला देत नाही. कारण स्वतःच्या समस्येत आपल्या भावनामध्ये येतात. म्हणून महत्त्वाचा निर्णय घेताना एकदा स्वतःला बाहेरच्या व्यक्तीसारखं पहा. हा छोटासा बदल मोठा फरक निर्माण करतो. तिसरी सवय, प्रत्येक गोष्टीला तातडीची समजू नका. आजकाल प्रत्येक गोष्ट अर्जंट वाटते. हा मेसेज, हा फोन, ही ऑफर, ही संधी. पण स्वतःला विचारा, ही गोष्ट खरंच इतकी तातडीची आहे का? अनेक वेळा उत्तर नाही असतं.
आणि जेव्हा आपण अनावश्यक घाई थांबवतो तेव्हा आपले निर्णय अधिक चांगले होतात. चौथी सवय, निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती गोळा करा. अर्धवट माहिती नेहमी चुकीच्या निष्कर्षाकडे घेऊन जाते. समजा तुमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी सांगितलं, कंपनीमध्ये कर्मचारी कमी होणार आहेत. इतका ऐकूनच काही लोक घाबरतात, नवीन नोकरी शोधायला सुरुवात करतात. पण नंतर समजतं की ती बातमी चुकीची होती. जर त्यांनी आधी सत्य तपासलं असतं तर अनावश्यक ताण टाळता आला असता. म्हणून ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तपासा, समजा, मगच निर्णय घ्या. आणि शेवटची सवय, जी कदाचित सर्वात महत्त्वाची आहे, स्वतःला निर्णयापेक्षा परिणामाचा विचार करायला शिकवा. आपण अनेकदा विचार करतो, आत्ता मला काय करायचंय, पण फार कमी लोक विचारतात, आजचा हा निर्णय 6 महिन्यांनंतर किंवा 5 वर्षांनंतर माझ्या आयुष्यावर काय परिणाम करेल. हा एकच प्रश्न अनेक चुकीचे निर्णय थांबवू शकतो. कारण तात्पुरता आनंद आणि दीर्घकालीन फायदा यामध्ये खूप मोठा फरक असतो. पण अजून एक समस्या आहे. समजा तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, मनही शांत आहे, तरी सुद्धा योग्य निर्णय घ्यायचा कसा? नेमका कोणता विचार करायचा? यासाठी पुढच्या अध्यायात मी तुम्हाला 4 असे प्रश्न सांगणार आहे, जे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारले तर चुकीची दिशा निवडण्याची शक्यता खूप कमी होईल. आणि हे 4 प्रश्न तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठ्या निर्णयासाठी उपयोगी पडतील. अध्याय 3, योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःला विचारा हे 4 प्रश्न. आत्तापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली. बहुतेक चुकीचे निर्णय हे कमी बुद्धीमुळे होत नाहीत, तर कमी विचारामुळे होतात. पण आता प्रश्न असा आहे, जेव्हा आयुष्यात एखादा मोठा निर्णय समोर उभा राहतो, तेव्हा नेमका विचार कसा करायचा? यासाठी मी तुम्हाला 4 सोपे पण अत्यंत प्रभावी प्रश्न सांगणार आहे. हे प्रश्न कोणत्याही पुस्तकातील कॉपी केलेले फ्रेमवर्क नाहीत, तर स्पष्ट विचार करण्यासाठी तयार केलेले व्यावहारिक प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, पुढच्या वेळी एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, हे 4 प्रश्न स्वतःला नक्की विचारा. प्रश्न 1, मी हा निर्णय भावनेतून घेतोय की विचार करून? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राग, भीती, उत्साह, दुःख किंवा अति आत्मविश्वास या कोणत्याही भावनेमध्ये घेतलेला निर्णय आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतो. समजा तुमच्या बॉसने तुमच्यावर ओरडलं. त्या क्षणी तुम्हाला वाटेल, मी आजच नोकरी सोडतो. पण 2 दिवसांनी मन शांत झाल्यावर कदाचित तुम्ही वेगळाच निर्णय घ्याल. म्हणून भावना बदलतात, पण निर्णयांचे परिणाम कायम राहतात. प्रश्न 2, या निर्णयाचे परिणाम 1 वर्षानंतरही महत्त्वाचे असतील का? आपण अनेक गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो. आज जो प्रश्न खूप मोठा वाटतो, तो कदाचित काही महिन्यांनी पूर्णपणे विसरलेला असेल. म्हणून स्वतःला विचारा, 1 वर्षानंतर मी अजूनही या गोष्टीचा विचार करत असेन का? जर उत्तर नाही असेल, तर कदाचित आज इतका ताण घेण्याची गरज नाही. हा प्रश्न लहान गोष्टींवर होणारी अनावश्यक चिंता कमी करतो. प्रश्न 3, मी कोणती महत्त्वाची माहिती दुर्लक्षित करतोय? आपल्याला जे दिसतं त्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो, पण अनेकदा सत्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या नजरेसमोरच नसतो. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, अशी कोणती माहिती आहे जी मला अजून माहितीच नाही? कदाचित तुम्ही अजून कोणाशी बोललेले नाही. कदाचित तुम्ही फक्त एकाच बाजूची गोष्ट ऐकली आहे, किंवा तुम्ही काही गृहीत धरलं आहे. हा प्रश्न
घाईघाईने निष्कर्ष काढण्यापासून वाचवतो. प्रश्न 4. जर माझ्या आवडत्या व्यक्तीने मला हा सल्ला विचारला असता तर मी तिला काय सांगितलं असतं? हा प्रश्न खूप शक्तिशाली आहे, कारण आपण स्वतःबद्दल भावनिक असतो, पण इतरांबद्दल तर्कशुद्ध. समजा तुमचा लहान भाऊ किंवा तुमचा जिवलग मित्र तुमच्या समोर हाच प्रश्न घेऊन आला. तुम्ही त्याला जे सांगाल तेच उत्तर अनेकदा तुमच्यासाठीही योग्य असतं. फक्त आपण स्वतःच्या बाबतीत ते स्वीकारत नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःकडे थोडं बाहेरून पाहायला शिका. हे 4 प्रश्न तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर देणार नाहीत, पण ते तुम्हाला थांबायला, विचार करायला आणि भावनांऐवजी स्पष्ट मनाने निर्णय घ्यायला नक्की मदत करतील. पण इथे एक शेवटचा प्रश्न उरतो. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण रोजच्या धावपळीत असा शांत विचार करण्याची सवय लावायची कशी? कारण एकदा योग्य निर्णय घेणं वेगळं आणि आयुष्यभर योग्य निर्णय घेणारी व्यक्ती बनणं हे पूर्णपणे वेगळं आहे. आणि पुढच्या अध्यायात आपण अशाच काही छोट्या रोजच्या सवयी पाहणार आहोत, ज्या तुमचा विचार करण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतात. अध्याय 4. क्लिअर थिंकिंगची रोजची सवय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुणीही एका दिवसात उत्तम निर्णय घेणारी व्यक्ती बनत नाही. जसं शरीर मजबूत करण्यासाठी रोज व्यायाम करावा लागतो, तसंच मन मजबूत करण्यासाठी रोज योग्य विचार करण्याचा सराव करावा लागतो. कारण योग्य निर्णय हे नशिबाचं फळ नसतं, ती एक सवय असते. आणि प्रत्येक सवय छोट्या पावलांपासून सुरू होते. सवय 1. दिवसातून 5 मिनिटं स्वतःसोबत बसा. आजकाल आपण दिवसभर कोणाचं तरी ऐकत असतो. सोशल मीडिया, यूट्यूब, न्यूज, लोकांची मतं. पण स्वतःच्या मनाचं ऐकण्यासाठी आपण वेळच काढत नाही. रोज फक्त 5 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. स्वतःला विचारा, आज मी कोणता निर्णय घेतला? तो योग्य होता का? उद्या मी काय वेगळं करू शकतो? हे प्रश्न हळूहळू तुमच्या विचारांना स्पष्ट करू लागतील. सवय 2. प्रत्येक चूक लिहून ठेवा. अनेक लोक चूक करतात आणि ती विसरून जातात, पण हुशार लोक चुकीतून शिकतात. एक छोटी वही ठेवा. जेव्हा एखादा निर्णय चुकीचा ठरेल तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. फक्त लिहा, मी काय केलं, का केलं आणि पुढच्या वेळी काय बदलणार. काही महिन्यांनी ही वहीच तुमची सर्वात मोठी शिक्षक बनेल. सवय 3. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापूर्वी स्वतःला वेळ द्या. लक्षात ठेवा, ज्यांना तुम्हाला घाई करायला लावायची असते ते अनेकदा तुमच्या विचार करण्याची संधीच काढून घेतात. आत्ताच निर्णय घ्या. ही ऑफर फक्त आजच आहे, उद्या उशीर होईल. अशा वाक्यांपासून सावध राहा. जर निर्णय खरंच महत्त्वाचा असेल तर काही तास किंवा एक रात्र विचार करण्यासाठी घ्या. शांत मन नेहमी चांगला निर्णय घेतं. सवय 4. रोज काहीतरी नवीन शिका. स्पष्ट विचार करण्यासाठी स्पष्ट माहिती असणं आवश्यक आहे. जितकं तुम्ही शिकाल तितक्या जास्त शक्यता तुम्हाला दिसतील. पुस्तकं वाचा, चांगले लेख वाचा, वेगवेगळ्या लोकांचं मत ऐका, पण कोणाच्याही मतावर आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतः विचार करा, कारण माहिती तुम्हाला उत्तर देत नाही, ती फक्त योग्य प्रश्न विचारायला शिकवते. सवय 5. प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा.
आज मी प्रतिक्रिया दिली की विचार करून उत्तर दिलं? या एका प्रश्नामुळे तुम्ही हळूहळू स्वतःमध्ये बदल पाहायला सुरुवात कराल. कारण यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. ते परिस्थिती समजून घेतात, विचार करतात आणि मग कृती करतात. मित्रांनो, आजच्या जगात माहितीची कमतरता नाही. कमतरता आहे शांत मनानं विचार करणाऱ्या लोकांची. जो व्यक्ती स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो, तो परिस्थितीवरही नियंत्रण ठेवू शकतो. आणि जो परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो, तोच आयुष्यात मोठे निर्णय योग्य पद्धतीनं घेतो. म्हणून आजपासून एकच गोष्ट ठरवा. कोणताही मोठा निर्णय घाईत नाही, भावनेत नाही, तर स्पष्ट विचार करून. कारण तुमच्या आयुष्याची गुणवत्ता तुमच्या निर्णयांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. आणि लक्षात ठेवा, योग्य निर्णय घेणारे लोक जन्मतः तयार होत नाहीत. ते रोज स्वतःला घडवत असतात. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी नवीन विचार मिळाला असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कारण कदाचित हा एक विचार त्यांच्याही आयुष्यातील एखादा चुकीचा निर्णय थांबवू शकतो. आणि अशाच दर्जेदार मराठी बुक समरीज, सायकॉलॉजी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकातील कल्पना समजून घेणार आहोत, ज्या फक्त तुमचा विचारच नाही, तर तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तोपर्यंत विचार करा, समजून घ्या आणि प्रत्येक निर्णय घेण्याआधी स्वतःला थोडा वेळ द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.